महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ग्राम सांगवा मेळ ते कौलखेड या शेत रस्त्याची पाहणी करण्याकरिता सांगवा येथील ग्रामस्थ गेले असता त्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे। हे पाहता गावातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला। हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत झालाय, मात्र आमच्या गावातील पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असतं। त्या वाहतुकीसाठी अतिशय अवजड वाहनं या रस्त्याने चालतात, त्यामुळे रस्त्यात जागोजागी खड्डे पडले। पावसाळ्याच्या पेरणीच्या ऐन वेळेस शेतकऱ्यांना आपली बैलजोडी, ट्रॅक्टर, आपले खत बियाणं ने-आण करण्यासाठी फार मोठा त्रास सोसावा लागतो। म्हणून या ठिकाणी गावातील जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते बंडू भाऊ सोळंके, किशोर पाटील गावंडे, महादेवराव डाबेराव, पांडुरंग सोळंके, पुरुषोत्तम भाऊ तिवारी, ग्रामपंचायत सदस्य राहुल भाऊ शिरसाट, प्रदीप व्ही गावंडे, नंदू ओ सोळंके, विनोद शिरसाट, आकाश ढोके तसेच अकोला जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष प्रदीप पाटील गावंडे हे उपस्थित होते। या रस्त्याकडे शासनाने लक्ष द्यावे, अन्यथा गावकऱ्यांकडून शांततेत आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमचं सांगवामेळ ग्राम, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, महाराष्ट्र राज्य आमच्या येथे 4-5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, वाहतुकीसाठी, शेतमालासाठी या निधीमधून हा रोड झालेला होता। आणि हा रोड झाल्यानंतर आमच्या गावाला नदीचं पात्र लागलेलं असल्यामुळे इथे जेव्हा वाळूची हर्राशी होते तेव्हा या रोडला जी मर्यादा दिलेली आहे की या रोडवरून अवजड वाहन मनाई केलेली आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, कारण हा शेतकऱ्यासाठी रोड बनलेला आहे। तरी जेव्हा वाळूची वाहतूक होते तेव्हा या रोडने हा सांगवा मेळ ते कोलखेड जो रोड आहे, संपूर्ण सांगवावासी, कोलखेडवासी आणि डोंगशी, पारदवासी या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हा रोड बनलेला आहे। आणि या रोडवरून वाळूची अवैध वाहतूक होत असल्यामुळे 8 टन वजनाचं वाहन या रस्त्यावरून गेल्यामुळे या रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे। आणि ही दुरवस्था मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष वेधावं आणि स्थानिक आमदार आमचे जे असतील ते हरीश भाऊ पिंपळे साहेब यांनी सुद्धा या कोलखेड आणि सांगवा या रोडवर लक्ष द्यावं। आणि सन्माननीय आपल्या अकोला जिल्ह्याचे MP खासदार सन्माननीय अनुभव धोत्रे यांना सुद्धा आमची सांगवामेळ येथील शेतकऱ्यांची एक कळकळूची विनंती आहे की त्यांनी सुद्धा या शेतकऱ्याच्या या सांगवामेळ ते कोलखेड या रस्त्याकडे लक्ष द्यावं। आणि आज पेरणीचे दिवस आलेले आहेत, एक पाणी येतं, एक तर वर पाणी येऊन नाही राहिलं, पाणी येताच पेरणी करण्याची सुरुवात होईल। आणि जर पेरणीची सुरुवात झाली तर इकडून वाहनं नेणं अवजड वाहनामुळे जे दुर्व्यवस्था झाली तर शेतकऱ्याला फार त्रास होईल। या त्रासापासून शेतकरी वाचावा याकरिता खासदार, आमदार, मुख्यमंत्री साहेब आपण पूर्वतः लक्ष द्यावं अशी सर्व सांगवामेळ ग्रामवासी आणि सांगवामेळच्या सर्व शेतकऱ्याकडून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि आमच्या या शेतकऱ्यांना न्याय मिळावा पुनश्च विनंती करतो। धन्यवाद।
महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सागर दनोरीकरसह गंगाधर सावले. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.